नमस्कार. सगोवरटी मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं आज सगोवरटी जयंतीच्या निमित्तानं व्याख्यान आयोजित केलं आणि त्या व्याख्यानासाठी मला आमंत्रित केलं म्हणून मी जयश्री सामंत यांचा आभारी आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे उपस्थित असलेले मराठीच्या चळवळीशी संबंधित असलेले राज्यशास्त्राचे आमचे काही सहकारी आणि इतर काही मंडळी, सायमन मार्टिन आहेत, प्राध्यापक सुरेश गोटपगार आहेत, सोमनाथ विभूते आणि इतर मंडळी आहेत. या सगळ्यांचं मी एवढ्या प्रचंड उकाड्यात आणि घाम येण्याच्या परिस्थितीतही चला मराठी वाचवूया अशा विषयावर ऐकायला येण्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. इथं 8-10 वाचनालयांच्या लोकांचं आता ग्रंथ भेट देऊन आयोजकांच्या वतीने कौतुक करण्यात आलं आणि या तालुक्यामध्ये असणाऱ्या ग्रंथालयांच्या बाबतीतली काही एक ओझरती माहिती, त्या वाचनालयांची ग्रंथसंख्या, त्यांचे वर्गणीदार या सगळ्यांच्या बद्दलची जाता जाता निवेदकांनी सांगितली. अशा पद्धतीनं वाचनालयांचा सत्कार करणं ही एक स्वागतार्ह गोष्ट आहे असं मी मानतो. याचं कारण वाचनालयांना व्याख्यानमालांशी जोडणं, व्याख्यानमालांना चळवळ करणाऱ्या लोकांशी जोडणं आणि या सगळ्यांना व्यापक अर्थानं बदलत्या समाजाशी जोडणं ह्या फार आवश्यक गोष्टी आहेत. मला जेव्हा जयश्री सामंताईंनी सांगितलं किंवा त्याच्या अगोदर रमाकांत पाटील सरांनी पालघरमधनं फोन करून सांगितलं की या प्रकारच्या व्याख्यानमालेसाठी मी जायचं आहे आणि बोलायचं आहे, त्यावेळेला म्हणजे मी इथं वसईत आलेलो आहे, विरारला आलोय कार्यक्रमांमध्ये, पण सगोवरटी सरांच्या कामाच्या बद्दल अगदी किरकोळ माहिती मला या अगोदर होती. मला सगोवरटी सरांच्या मृत्यूनंतर, अपघाती मृत्यूनंतर साप्ताहिक जनपरिवारचा जो अंक प्रसिद्ध झाला 24 जानेवारी 94ला, त्याचा अंक मला एक 20 पानाचा अंक मला पाठवला गेला आणि त्यातनं 2 टर्म आमदार असणारी ही व्यक्ती, स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी होणारी, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सहभागी होणारी आणि 2 टर्म संपल्यानंतर पक्षाच्या वाढीसाठी, पक्षाच्या कामासाठी स्वतःला गुंतवून घेणारी, पण इलेक्टोरल पॉलिटिक्समध्ये, निवडणुकांच्या राजकारणामध्ये नसलेली व्यक्ती, अशी त्यांची जी ओळख या कामाच्या निमित्ताने मला झाली, या अंकाच्या निमित्तानं झाली, ती मला महत्वाची वाटली. ते मला 2 कारणांनी महत्वाची वाटली, ते मी तुम्हाला माझ्या विषयाकडे जाण्याच्या अगोदर सांगतो. वरटी सर कारवार मधल्या सदाशिवगडचे आहेत, सदाशिव बरोबर ना? हा. आणि हे जे गाव आहे, हे गाव मी पाहिलंय. मी महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नासाठी काम करतो गेली 16 वर्ष आणि त्यावेळेला बेळगाव ते कारवार आणि बिदर ते भालकी या भागातल्या 865 खेड्यांमधल्या अनेक गावांमध्ये मी जाऊन आलो, लोकांना भेटलो. महाराष्ट्र निर्माण होऊन 65 वर्ष आणि म्हैसूर निर्माण होऊन 70 वर्ष झाली आणि दरम्यानच्या काळामध्ये महाराष्ट्रातला एक मोठा वर्ग असं काहीतरी आपण मागत होतो. म्हणजे मुंबई मिळाली, आता ती आपली राहते का राहणार नाहीये याची चर्चा आपण नंतर करू, पण जे आपल्याला मिळालंच नाही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला, ते कारवार मी एक 7-8 वर्षापूर्वी, 6 वर्षापूर्वीच पाहिलेलं आहे. आणि तिथल्या सरकारनं अत्यंत व्यवस्थित पद्धतीनं, अत्यंत ठरवून केलेल्या पद्धतीनं बेळगाव पासून कारवार पर्यंतच्या भागातल्या मराठी शाळा ठरवून बंद पाडल्या, मराठी वाचनालय ठरवून बंद पाडली आणि वरटी सरांचं जे मूळचं गाव आहे त्या गावामधली एकेकाळी भराला आलेली पण आता जिथं फारसे विद्यार्थी नाहीत अशी शाळा मी 2018-19च्या दरम्यान पाहिलेली आहे. म्हणजे वरटी सरांवरच्या या अंकातल्या लेखनामध्ये अनेक ठिकाणी लोकांनी असं म्हटलंय की ते कारवारमधनं आले. मला असं वाटलं हे सगळं वाचताना की कोणीतरी असं म्हणायला पाहिजे होतं की वरटी सर अद्याप महाराष्ट्रात न आलेल्या सीमा भागातनं वसई सारख्या भागामध्ये आले आणि नंतरचं आयुष्य त्यांनी या सगळ्या भागामध्ये काढलं. काही वेळेला असं होतं की अपघाताने आपल्याला अशा माणसाच्या कार्यक्रमामध्ये, अशा माणसाच्या स्मरणार्थ किंवा जयंतीच्या निमित्तानं होणाऱ्या उपक्रमात बोलण्याची संधी मिळते, ज्या माणसाच्या कामाची आपल्याला ओळख तुलनेनं कमी असते, पण जेव्हा ओळख होते त्यावेळेला अनेक गोष्टी एकाच वेळेला जुळून आल्यात असं जाणवतं. वरटी सरांच्या विधिमंडळातल्या कामाचा उल्लेख करताना संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला
त्यांनी मोरारजी देसाईंना तुम्ही औरंगजेबाचे वंशज आहात असं म्हटल्याचा विधिमंडळातल्या रेकॉर्डचा उल्लेख आहे. मोरारजी देसाईंना अनेक प्रकारच्या शिव्या महाराष्ट्रातल्या लोकांनी दिल्या आहेत आणि त्या योग्यही होत्या त्या वेळेला, कारण त्यांनाही योग्य होत्या, सखा पाटलांनाही योग्य होत्या. आचार्य अत्र्यांच्या झेंडूची फुले मधल्या एका कवितेमध्ये त्यांनी असं म्हटलंय, जेथे नेहरू हिरे चव्हाण तेथे आता काळे निशाण. जेथे नेहरू जातील, हिरे चव्हाण जातील, तेथे काळे निशाण आहे. तशाच पद्धतीनं मोरारजींच्या सुद्धा नावाचं विडंबन करून ठिकठिकाणी झेंडूची फुलं मध्ये त्यांनी कवितामध्ये त्याचा उल्लेख केला. पण मोरारजी देसाईंचा इतका स्पष्ट उल्लेख, औरंगजेबाचे तुम्ही वंशज आहात अशा प्रकारचा उल्लेख वाचून झाल्यानंतर महाराष्ट्राच्या एकात्म रचनेच्या विरुद्ध विचार करणाऱ्या माणसांच्या बद्दल इतकं चांगलं नाव किंवा इतकं चांगलं विशेषण त्या काळामध्ये दुसऱ्या कोणी माणसाने दिलं नसावं असं मला वाटतं. त्यामुळे वरटी सरांच्या राजकीय कामाच्या बद्दल, वसईमध्ये त्यांनी केलेल्या शैक्षणिक कामाबद्दल माझ्या मनात असलेली कृतज्ञता मी व्यक्त करतो आणि ती व्यक्त करण्यासाठी या व्याख्यानाच्या निमित्तानं आपण मला संधी दिली, मी आपले आभार मानतो. जॉन गोन्साल्विस यांच्या कृतज्ञतेची ज्योत या पुस्तकाचं प्रकाशन माझ्या हस्ते आता झालं, ताईंच्या हस्ते झालं. हे पुस्तक ग्रंथालीने केलेलं आहे आणि 2002-3-4च्या काळामध्ये मी ग्रंथालीमध्ये दिनकर गांगलांच्या सोबत संपादनाचं काम 2-1 वर्ष केलेलं आहे. रुचीसाठी मी लिहिलंय, रुचीच्या संपादनाचं काम केलंय. त्यामुळे एका अर्थाने ग्रंथालीच्या परिवारामध्ये मी आता टेक्निकली आता नसलो तरी सुद्धा या प्रकारचं पुस्तक ग्रंथालीने काढणं हे एक महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. फक्त गोन्साल्विस सर, तुम्ही ग्रंथालीच्या लोकांना सांगा की पुस्तक काढून थांबू नका, ते लोकांच्या पर्यंत जाईल याची पण काळजी घ्या. कारण मी त्यांच्याबरोबर काम केलंय, त्यामुळे ते पुस्तक काढतात आणि नंतर विसरून जातात की आपण काय काढलेलं आहे. त्याच्यामुळे नंतर वाचकांच्या हातात ते पुस्तक नेऊन देण्याची जबाबदारी लेखकाची आणि कवीचीच होऊन बसते आणि हे लेखक आणि कवीला स्वतःच्या पातळीवर दरवेळेला शक्यच होईल असं नाही. ही एक प्रास्ताविक प्रारंभिक मांडणी केल्यानंतर मला जो विषय देण्यात आलेला आहे, चला मराठी वाचूया. आता हे एक आवाहनपर वाक्य आहे, चला मराठी वाचूया, किंवा हे एखाद्या छोट्या नाटकाचं, छोट्या नाटुकलीचं शीर्षक वाटावं अशा स्वरूपाचं वाक्य आहे. मी आणि माझे सहकारी गेली 20-22 वर्ष मराठी शाळा, मराठी भाषा आणि मराठी माणसांच्या प्रश्नांवर काम करतो. सायमन मार्टिन यांनी आयोजित केलेल्या संमेलनामध्ये मी अध्यक्ष स्थानावरनं बोललो त्यावेळेला, बरोबर ना? हा, तेव्हा मी बोललो आणि त्यावेळेला मी मराठी भाषेच्या संबंधातलं माझं जे काही म्हणणं होतं ते मांडलं. आता ज्या वेळेला आपण असं म्हणतो आहोत की चला मराठी वाचूया, मी फक्त मला दिलेल्या व्याख्यानाच्या शीर्षकामध्ये चला मराठी वाचवूया आणि वाढवूया अशा प्रकारचा बदल करतो. याचं कारण वाचवण्याच्या प्रोसेसमध्ये आपण सातत्याने डिफेन्सवर असतो, बचावात्मक पवित्र्यामध्ये असतो आणि एखादी भाषा वाचवण्याच्या प्रक्रियेपेक्षा किंवा प्रक्रिये इतकंच ती भाषा वाढवण्याची प्रक्रिया अनेक वेळेला अत्यंत महत्वाची असते. आता मराठी वाचवण्याची वेळ आपल्यावर का आली आहे? मराठी वाचवावी असं सर्वदूर मराठी माणसाला महाराष्ट्रातल्या सातत्यानं का वाटतंय याचा जर आपण विचार केला तर गेल्या 50-60 वर्षामध्ये मराठी भाषेची आपण जी काही अक्षम्य हेळसांड महाराष्ट्रामध्ये केली आहे, त्या अक्षम्य हेळसांडीनंतर अजून मराठी भाषा महाराष्ट्रात बोलली जाते आहे याचं आश्चर्य वाटावं अशा प्रकारची परिस्थिती आहे. आपण 1956 साली संयुक्त महाराष्ट्र समितीच्या झेंड्याखाली मराठी माणसं उभे राहिलो आणि संयुक्त महाराष्ट्र समितीने 3 वर्ष लढा दिल्यानंतर, 3-4 वर्ष लढा दिल्यानंतर 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली, तुम्ही त्यावेळेचा वृत्तांत इथे असलेल्या वाचनालयातल्या लोकांनाही कदाचित त्यांच्याकडे ते पुस्तक असेल नसेल तर तुम्ही ते घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. लालजी पेंड्यांचं महाराष्ट्राचे महामंथन नावाचं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची डायरी स्वरूपाचं जवळपास 500-550 पानांचं पुस्तक आहे. त्या पुस्तकाची नवी आवृत्ती किंवा अगदी नवी वाटावी अशी आवृत्ती 2010 साली, म्हणजे राज्याला 50 वर्ष झाली, त्यावेळेला ती आवृत्ती लोकवाङ्मय गृहानं काढली आणि त्या आवृत्तीला एन.डी. पाटलांची प्रस्तावना होती. एन.डी. पाटलांनी हे राज्य मिळवण्याच्या प्रक्रियेत आपण काय केलं
आणि मिळवून झाल्यानंतर काय केलं याचा एक तपशीलवार लेखाजोखा या सगळ्या त्यांच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये मांडलेला आहे. लालजी पेंडसे हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये असलेले डाव्या चळवळीतले एक अत्यंत महत्वाचं नाव. त्यांचे चिरंजीव म्हणजे संदीप पेंडसे जे आपल्याकडे एनजीओज मध्ये डेव्हलपमेंट ऍडव्होकसीच्या कामामध्ये दीर्घकाळ काम करणारे गृहस्थ आहेत. आणि त्यांच्या सुनबाई म्हणजे अरुणा पेंडसे या मुंबई विद्यापीठामध्ये राज्यशास्त्राच्या प्राध्यापक होत्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर, महाराष्ट्रातल्या प्रादेशिक असमतोलावर त्यांनी दीर्घकाळ काम केलेलं आहे. लालजी पेंडशांच्या त्या पुस्तकामध्ये असा एक उल्लेख आहे कॉम्रेड चितळ्यांच्या तोंडचा, की राज्य आपण मिळवतो आहोत, पण राज्य मिळाल्यानंतर आपल्या मुलांना नोकऱ्या मिळतील का, आपल्या मुलांना रोजगार मिळणार आहे का, आणि रोजगार मिळणार नसेल किंवा मिळत नसेल पुरेसा तर त्याबद्दल आपण काय विचार करणार आहोत. तुम्हाला तर माहिती आहे की संयुक्त महाराष्ट्र समिती हा काही पक्ष नव्हता. संयुक्त महाराष्ट्र समिती हा ज्याला तुम्ही ग्रँड अलायन्स म्हणता, महाआघाडी आपण म्हणतो, तशा प्रकारची महाआघाडी, अशा प्रकारची ती आघाडी होती. याच्यामध्ये समाजवादी होते, डावे होते, शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे लोक होते, काँग्रेसमधून नाराज झालेले नरवणेंच्या सारखे काही लोक होते ज्यांना असं वाटत होतं की महाराष्ट्र मिळणं गरजेचं आहे. आणि अगदी थोडा काळ तेव्हाचा जनसंघ होता तो सगळ्यात उशिरा आला आणि सगळ्यात लवकर निघून गेला. पण बावरलेला काळ ह्यातले इतर अनेक मंडळी या लढ्यामध्ये होती. राजकीय पक्ष होते असं नाही, अत्रे होते, वारा कोठारी होते, माधवराव बागल होते, सेनापती बापट होते, उद्धवराव पाटील होते, इतर अनेक मंडळी होती. हे मी इतक्या तपशिलात तुम्हाला यासाठी सांगतोय की ज्या वेळेला आपण हे राज्य मिळवण्यासाठी 3-3.5 वर्ष प्रयत्न केले, 107 लोक हुतात्मा झाले आणि ते राज्य मिळवण्याचे 2 टप्पे होते. पहिला टप्पा मुंबई मिळवणं आणि दुसरा टप्पा बिदर भालकीपासून बेळगाव कारवारपर्यंतचा सीमा भाग मिळवणं. पहिला टप्पा मिळाल्यानंतर आपल्याला असं वाटलं की दुसरा टप्पा यथावकाश मिळेल, आणि दुसरा टप्पा यथावकाश मिळेल का मिळणार नाही या मुद्द्यावर संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये वाद झाले. एस.एन. जोशींचं असं म्हणणं पडलं त्यावेळेला की आपण हा लढा थांबवला पाहिजे कारण मुंबई मिळाली आहे. अत्र्यांसारख्यांचं म्हणणं असं होतं की हा लढा आपण चालू ठेवला पाहिजे. त्यानंतर अत्रे आणि एस.एम. मध्ये झालेल्या वादाची आपल्यापैकी काही लोकांना कल्पना होती. अत्रे काय प्रकारची शीर्षकं त्यांच्या बातम्यांना द्यायची आणि ती किती स्फोटक असायची, 8 कॉलमी मथळा ते द्यायचे, तशा पद्धतीनं एस.एन. जोशींच्या बद्दलचा मथळाही त्यांनी दिला. पण त्यानंतरच्या काळामध्ये अत्रे आणि एस.एम. यांच्या भूमिकांपैकी मला आज मागे वळून बघताना असं वाटतं की अत्रे यांची भूमिका कदाचित जास्त योग्य होती. मुंबई मिळवून आपण जे गप्प बसलो आहे ती मुंबई गमावण्याच्या टप्प्यावर आज आपण येऊन पोचलो आहोत. आणि 865 खेडी आणि 6 शहरांमध्ये व्यापलेला जवळपास तेव्हा 25 लाख आणि आता 40 लाख लोकसंख्या असलेला आपल्या हक्काचा महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रदेश हा आपण तेव्हा मिळवू शकलो नाही. 2004 सालापासून आपला सुप्रीम कोर्टामध्ये दावा आहे आणि अजूनही त्या दाव्याला कुठल्याही प्रकारची गती मिळाली नाही. म्हणजे ज्या वेळेला आपण चला मराठी वाचवूया असं म्हणतो आहोत तेव्हा सध्या असलेल्या महाराष्ट्रामधलंच मराठी वाचवू असं नाही, तर महाराष्ट्रामध्ये आजवर न येऊ शकलेल्या मराठी भाषक प्रदेशात सुद्धा मराठीचं जे काही चाललं आहे त्याच्याही बद्दल आपण सजगपणे विचार करण्याची गरज आहे. महाराष्ट्रातल्या एका बऱ्याच मोठ्या वर्गाला इथं पालघर नावाचा एक जिल्हा आहे तोही कोकणचाच भाग आहे हे आतापर्यंत लोकांना माहिती नव्हतं. ते महाराष्ट्राला कळवून देण्याची जबाबदारी आपल्या इन्फ्रामॅनने घेतली आहे. त्यामुळे वाढवण बंदर, मुरबे बंदर, इकडल्या जमिनी हस्तगत करणं, संपादित करणं आणि मुंबई शहराचं ज्या पद्धतीने वाटोळं केलं गेलं त्याच पद्धतीने नंतरच्या टप्प्याला पालघरचं करणं आणि पालघरचं भणंगीकरण आणि बकालीकरण करणं या दृष्टीनं आज आपण पूर्ण वेगानं वाटचाल करतो आहोत. आपल्याला बरा महाराष्ट्र, देखणा महाराष्ट्र, झाडाझुडपांनी थोडा लगडलेला महाराष्ट्र आतापर्यंत बघण्याची सवय होती. पण समजा आपण असं बघत राहिलो तर आपला विकास न होण्याची शक्यता आहे असं आपल्याकडच्या मंत्रालयातल्या काही लोकांना वाटतं, सरकारमधल्या काही लोकांना वाटतं आणि देश चालवणाऱ्या आपल्या 2 बापांना म्हणजे अदानी आणि अंबानींना असं वाटतं. त्यांच्या नोकरांना काय वाटतं ते तुम्हाला माहिती आहे. जे गुजरातचे त्यांचे 2 नोकर आहेत तुम्हाला माहिती आहे. पण देश चालवणाऱ्या खऱ्या 2 बापांना आपल्या जे वाटतं आहे की इथं विकास करायचा म्हणजे मोठे रस्ते आणायचे
आणि इथं विकास करायचा म्हणजे बाहेरनं प्रचंड मोठ्या प्रमाणात माणसं आणायची. त्यामुळे ज्या वेळेला आपण मराठी वाचवूया असं म्हणतो, मराठी वाढवूया असं म्हणतो, त्यावेळेला मराठी वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये मराठी माणूस वाचवण्याच्या बद्दल आपलं काय म्हणणं आहे आणि मराठी माणूस आपल्या दृष्टीनं कोण आहे. म्हणजे सध्याच्या काळामध्ये सकल हिंदू समाजवाले ज्याला मराठी मानतात तोच मराठी हिंदू आपला आहे का मराठी मुसलमान पण आपला आहे, मराठी ख्रिश्चन पण आपला आहे, मराठी बौद्ध पण आपला आहे आणि गावखेड्यामधला मराठी जैन आपला आहे. लोढा आपला नाही पण मराठी जैन आपला आहे. हा जो गावखेड्यातला मराठी माणूस आहे त्या मराठी माणसाची सगळी भाषेची जी वळणं आहेत ती सगळी वळणं असलेली मराठी वाचवणं म्हणजे मराठी वाचवणं आहे. सदाशिव पेठेतली मराठी वाचवणं म्हणजे मराठी वाचवणं नाही. महाराष्ट्राच्या सर्व भागामध्ये मराठी भाषेचे जे वेगवेगळे लहेजे आहेत, जी वेगवेगळी रूप आहेत, त्या वेगवेगळ्या रूपांमधल्या मराठीच्या बद्दल आपल्याला काय वाटतंय याचा एक नीट विचार करण्याची आत्ताच्या काळामध्ये गरज आहे. आता ही परिस्थिती आपल्या समोर का आली किंवा ही परिस्थिती आपण आपल्यावर का ओढवून घेतली याचा जरा थोडा विचार करूया. आपल्याला राज्य मिळालं, राज्य मिळाल्यानंतर सर्वसाधारणपणे मराठी माणूस जेवढा आत्मसंतुष्ट आहे त्याच्यापेक्षा जास्त आत्मसंतुष्ट वागण्याकडे आपला कल राहिला आणि 60 साली राज्य निर्माण झालं. 62 साली संयुक्त महाराष्ट्र समिती फुटली. हे इथं राज्यशास्त्राची जी मंडळी आहेत, सामाजिक शास्त्रांची मंडळी आहेत, त्यांच्या हे लक्षात येईल की लोहियांच्या प्रेरणेनं उत्तर भारतामध्ये जो बिगर काँग्रेसवादाचा प्रयोग झाला त्याच्या अगोदर 10 वर्ष महाराष्ट्रामध्ये बिगर काँग्रेसवादाचा प्रयोग झालेला आहे आणि तो संयुक्त महाराष्ट्र समितीचा आहे. फरक काय आहे? उत्तर भारतातल्या प्रयोगांच्या बद्दल खूप लिहिलं गेलं आहे कारण त्यातले बरेच लोक 4 दिवस 10 दिवस 6 महिने का होईना सत्तेत आले, पण संयुक्त महाराष्ट्र समिती मात्र सत्तेच्या अगदी जवळ पोहोचून सुद्धा कधीही सत्ता स्थापन करू शकली नाही. 57 साली ते सत्तेच्या इतके जवळ पोहोचले की यशवंतराव चव्हाणांच्या असं लक्षात आलं की नेहरू आणि महाराष्ट्र याच्यापेक्षा आपल्याला नेहरू महत्वाचे वाटत असले तरी सर्वसामान्य लोकांना महाराष्ट्र महत्वाचा वाटतो आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र स्थापन केला नाही 62च्या निवडणुकीपर्यंत तर काँग्रेस पक्षाचा 62च्या निवडणुकीमध्ये बाजार उठण्याची शक्यता आहे. म्हणून अत्यंत धूर्तपणाने त्यांनी 57 ते 60 हा कालावधी काँग्रेस पक्षाच्या सक्षमीकरणासाठी, संयुक्त महाराष्ट्र समितीच्या विकलांगीकरणासाठी आणि एका पातळीवर महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी बॅक चॅनल डिप्लोमसी करण्यामध्ये त्यांनी वापरला. आणि त्यामुळे 1960च्या नंतर आपण असं म्हणत आलो गेली 65 वर्ष की यशवंतरावांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला. टेक्निकली यशवंतरावांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला तरी प्रत्यक्षामध्ये ज्यांनी महाराष्ट्राचा मंगल कलश आणलेला आहे त्यातले बहुतांश लोक हे काँग्रेसच्या बाहेरच्या यंत्रणेतले आहेत. ते समाजवादी आहेत, ते डावे आहेत, ते शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन मधले आहेत आणि ते अत्रे वारा कोठारींपासून गत्रेम माडखोलकरांच्या पर्यंत अनेक असे लोक आहेत की ज्यांनी वैयक्तिक पातळीवर कमालीचा मोठा संघर्ष केलेला आहे आणि किंमत दिली आहे. त्यामुळे आपण ज्या वेळेला मराठी आणि महाराष्ट्र वाचू अशी भूमिका घेतो त्यावेळेला आपल्याला संयुक्त महाराष्ट्र समितीसारखी रस्त्यावरची आणि लढाऊ भूमिका घ्यायची आहे का यशवंतरावांच्या सारखी इन्स्टिट्यूशनल पण बोटचेपी भूमिका घ्यायची आहे याच्याबद्दलचा एक निर्णय आपण केला पाहिजे. चव्हाण साहेबांनी महाराष्ट्रामध्ये भाषा संचालनालय, विश्वकोश निर्मिती मंडळ, साहित्य संस्कृती मंडळ या मराठी भाषेच्या विकासाच्या अत्यंत महत्वाच्या यंत्रणा स्थापन केल्या. त्या सगळ्या यंत्रणांचा परिणाम मराठी भाषा, मराठी शाळेच्या विकासासाठी पण झाला. एक महत्वाची गोष्ट चव्हाण साहेबांच्या काळामध्ये का झाली नाही कारण 60 साली ते राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि 62 साली सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून गेला, ते दिल्लीला निघून गेले. महाराष्ट्रात गेली 60 वर्ष सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून गेला हे वाक्य पुन्हा पुन्हा सगळ्या भाषणांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये पेरण्याची सवय आहे. आपण थोडं इतिहासाचं नीट अनलर्निंगची प्रक्रिया, पुन्हा नव्याने शिकण्याची प्रक्रिया करूया की चव्हाण साहेब जर 62 साली दिल्लीला गेले नसते आणि पुढची 10 वर्ष त्यांनी जर महाराष्ट्रामध्ये काढली असती तर कदाचित महाराष्ट्राचा मराठी समाज म्हणून, मराठी भाषकांचा समाज म्हणून
आज आपल्याला दिसतो आहे त्यापेक्षा अधिक बरा विकास होण्याची शक्यता होती. कारण चव्हाणांना जी भाषिक समाजाची आणि भाषिक संस्कृतीची समज होती ती त्यानंतर 11 वर्ष ज्यांनी राज्याचे मुख्यमंत्री पद म्हणून काम केलं त्या वसंतराव नाईकांना नव्हती. त्यांनी इतर सगळी कामं शेतीच्या बाबतीतली बरी केली आहेत, पण भाषा संस्कृती आणि शाळांच्या बाबतीमध्ये ज्या प्रकारचं पायाभूत काम राज्य स्थापन झालं तेव्हा होण्याची शक्यता होती आणि गरज होती ते काम मात्र चव्हाण दिल्लीमध्ये गेल्यानंतर आपल्याकडे झालं नाही. दरम्यानच्या काळामध्ये संयुक्त महाराष्ट्र समिती मोडली आणि 66 साली शिवसेनेची स्थापना महाराष्ट्रात झाली आणि शिवसेनेची स्थापना आणि त्यानंतर 2006 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना. हे महाराष्ट्रातले दोन सध्या अस्तित्वात असलेले प्रादेशिकतावादी पक्ष आहेत. जे मराठीवादी पक्ष आहेत त्यांच्या मराठीवादी असण्यामध्ये काही घोळ आहे. म्हणजे ते मराठी माणसांचा विचार करतात पण मराठी शाळांचा करतातच असं नाही. कारण या दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची मुलं मराठी शाळेत गेलेली नाहीत. त्यांना मराठी शाळा टिकली तर भाषा टिकेल हे जे मूलभूत गणित आहे हे त्यांच्याही लक्षात आलेलं नाही, इतरही मंडळींच्या लक्षात आलं नाही. दोन इतर प्रादेशिकतावादी पक्ष आपल्याकडे आहेत. ते दोन आहेत का एक आहेत हे अद्याप लोकांना कळलेलं नाही. ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट. ते फुटले तेव्हा वेगळे होते का, आज वेगळे आहेत का, उद्या वेगळे असतील का, का ते एकच आहेत आणि आपल्याला चुना लावतायत आपल्याला माहिती नाही. पण हे प्रादेशिकतावादी का नाहीये, त्या पक्षाच्या नावात राष्ट्रवादी असा शब्द आहे. पण तो पक्ष महाराष्ट्रवादीच असला पाहिजे कारण त्या पक्षाचं महाराष्ट्राच्या बाहेर काहीच नाहीये. जसं शिवसेना प्रमुख बाळासाहेब असं म्हणायचे की आम्ही महाराष्ट्रात मराठी आहोत, देशात हिंदू आहोत, पण तुम्हाला देशात जर काही स्थान असेल तर तुम्ही देशात काय आहात हे मॅटर करतं. जर महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुमचा वावर 5 जिल्ह्यांच्या बाहेर जात नसेल तर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर हिंदू आहात का हिब्रू आहात का काय आहात याने काही फरक पडत नाही. हे मी तुम्हाला का सांगतोय, महाराष्ट्रात मराठी आणि देशात हिंदू ह्या आयडिओलॉजीमुळे गेल्या 40 वर्षामध्ये महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्यातनं आता जे पाशवी बहुमतवाले अत्यंतिक टोकदार हिंदुत्ववादी अशी मंडळी महाराष्ट्रात निर्माण झाली आहे, ज्यांना असं वाटतं की सर्व मराठी माणसांची प्राथमिक ओळख मराठी हिंदू अशी असली पाहिजे आणि त्यामुळे मराठी मुसलमान त्यांचा शत्रू असला पाहिजे. मग तो घरात दखनी बोलत असला तरी, मराठी ख्रिश्चन त्यांचा शत्रू असला पाहिजे जरी तो चर्चमध्ये मराठी प्रार्थना करत असला तरी, मराठी बौद्ध त्यांचा शत्रू असला पाहिजे जरी तो गावगाड्याचा भाग असला तरी, आणि मराठी जैन त्यांचा शत्रू असला पाहिजे जरी तो शेतकरी असला तरी. या पद्धतीनं मराठी समाजाचा जोपर्यंत आपण समग्र विचार करत नाही तोपर्यंत मराठी माणसांच्या भाषेचा आणि मराठी माणसांच्या शाळांचा पण आपल्याला समग्र विचार करता येणार नाही. मी तुम्हाला शिवसेनेच्या उदयाबद्दल सांगितलं, त्यांनी दाक्षिणात्यांच्या विरुद्ध जे काही आंदोलन केलं त्याच्या यशापयशाबद्दल आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. शिवसेना ही मराठी माणसांना नोकऱ्या देणारी संघटना होती का, तर हो. शिवसेनेने मराठी माणसांमधला आत्मविश्वास जागा केला होता, तर हो. पण शिवसेनेला मराठी भाषा आणि मराठी शाळा यांच्याबद्दलच्या प्रश्नांच्या गुंतागुंतीचं भान होतं का, तर नाही. जर मराठी भाषेच्या आणि मराठी शाळांच्या प्रश्नांच्या गुंतागुंतीचं भान त्यांना असतं तर मुंबईमध्ये गेल्या 50-60 वर्षापैकी जवळपास 35 वर्ष त्यांची मुंबई महानगरपालिकेवर सत्ता आहे. तसं असून सुद्धा त्यांच्या देखरेखीखाली मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळा बंद पडल्या, ठाणे महानगरपालिकेच्या मराठी शाळा बंद पडल्या. एवढंच नव्हे तर मुंबई महानगरपालिकेच्या असलेल्या ज्या मराठी माध्यमाच्या शाळा आहेत त्या शाळा मराठी माध्यमाच्या बंद करून तिथं सीबीएसईच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचा मुंबई पब्लिक स्कूल नावाचा आत्मघातकी प्रयोग आदित्य ठाकरे यांनी सुरू केला आणि त्यामुळे गेल्या 10 वर्षामध्ये मुंबईतल्या अनेक ठिकाणच्या मराठी माध्यमाच्या शाळा बंद पडल्या. कारण तुम्ही महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मुलांना सीबीएसईच्या नावाखाली काहीही फुकट स्वरूपातलं शिक्षण देत असाल तर मराठी माध्यमाच्या शाळांना गळती लागणं स्वाभाविक आहे. तशा प्रकारची गळती मुंबईत लागली, तशा प्रकारची गळती ठाण्यात लागली, पुण्यात लागली, नवी मुंबईत लागली. 4 दिवसांपूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेनं
आपण इंग्रजी माध्यमाच्या बालवाड्या काढत आहोत अशी जाहिरात केलेली आहे. आता इंग्रजी माध्यमाच्या बालवाड्या तुम्ही काढत असाल, आणखी 1-2 वर्षांनी इंग्रजी माध्यमाचे खेळ वर्ग सुरू होतील आणि मुलांनी कुठल्याही पातळीवर मराठी शिकू नये अशा प्रकारची संस्थात्मक सोय आपण जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने करत असू, राज्य सरकारच्या मदतीने करत असू, तर मराठी दिसण्याच्या सगळ्या जागा आपण ठिकठिकाणच्या बंद करतो आहोत. त्यामुळे या पातळीवर मराठी शाळा टिकणं हा मराठी वाचवण्याचा, मराठी वाढवण्याचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. 66 साली सुरू झालेली शिवसेना, 2006 साली सुरू झालेली महाराष्ट्र नवनिर्माण सेना, दोघांचे शत्रू बदललेले आहेत. पहिल्या संघटनेचे शत्रू दाक्षिणात्य होते, दुसऱ्या संघटनेचे शत्रू उत्तर भारतीय आहे. कारण पहिली संघटना स्थापन झाली तेव्हा संघटित क्षेत्रामध्ये नोकऱ्या होत्या. 2006 साली संघटित क्षेत्रातल्या नोकऱ्या जवळपास संपुष्टात यायला सुरुवात झाली आहे आणि त्यावेळेला असंघटित क्षेत्रातल्या नोकऱ्यांचं प्रमाण कमालीचं वाढायला लागलेलं, नोकऱ्या रोजगाराचं प्रमाण वाढायला लागलेलं दिसतं आणि त्या रोजगारामध्ये उत्तर भारतीयांचं प्रमाण प्रचंड आहे. त्यामुळे तिथं आता मराठी माणसाने कसा शिरकाव करायचा किंवा इतरांचा बंदोबस्त कसा करायचा या प्रकारची मांडणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली. त्या मांडणीला हिंसकतेचंही बोट आहे आणि त्याच्यामुळे मांडणीचा भाग एका बाजूला आणि कृतीचा भाग दुसऱ्या बाजूला, या 2 गोष्टींचा आपण एकत्रित विचार करायला लागलो तर 1966 ची परिस्थिती, 2006 ची परिस्थिती आणि आज 2026 मधली परिस्थिती, या 2026 मध्ये परिस्थिती आपल्या अधिक हाताबाहेर गेलेली आहे असं आपल्याला जाणवतं. मराठी शाळांच्या बद्दल मी तुमच्याशी बोललो. मराठी भाषेची काय स्थिती आहे तर आता माझ्या समोर जे पुस्तक प्रकाशित झालं, सर्वसाधारणपणे मराठी पुस्तकाची पहिली आवृत्ती किंवा कुठलीही आवृत्ती जेव्हा निघते तेव्हा 500 ते 1000 ची आवृत्ती निघते. गेल्या काही वर्षांमध्ये आपले प्रकाशक इतके हुशार झालेले आहेत की ते लेखकालाच सांगतात, तुमचं पुस्तक तुमची जबाबदारी, त्यामुळे तुम्हीच खर्च करा, आम्ही पुस्तक तुम्हाला छापून देतो, तुम्हीच वाटा, तुमच्या वाढदिवसाला वाटा, लग्नाच्या वाढदिवसाला वाटा, मित्रांना वाटा, नातेवाईकांना वाटा, अमुक इतकी पुस्तकं आम्ही तुम्हाला सवलतीत देतो आणि ती पुस्तकं वाटण्याची जबाबदारी लेखकाची, कवीची पण आहे. जे लोक नव्याने लेखक झालेले आहेत त्यांचा उत्साह संपायला वेळ लागतो, त्यामुळे मग ते काही वेळेला पुस्तकं लोकांना देतात, पण ही वितरणाची बरी पद्धत नाही. आपल्याकडे मराठी पुस्तकाची पहिली आवृत्ती अनेक ठिकाणी संपायला 8 ते 10 वर्ष लागतात, 1000 ची आवृत्ती संपायला. याच्या उलट हिंदीमध्ये 25-25 हजाराच्या आवृत्त्या काही पुस्तकांच्या 1-2 वर्षात संपतात. इंग्रजीची तुलना मी करत नाही, कारण इंग्रजीची बाजारपेठ प्रचंड मोठी आहे. म्हणजे इंग्रजीतलं पुस्तक तुम्हाला फोर्टमध्ये एखादं पुस्तक जे एरवी तुम्हाला 500 ला मिळेल त्याची पायरेटेड कॉपी तुम्हाला 100 रुपयाला फोर्टला मिळते आणि पायरेटेड कॉपी 100 रुपयाला घेणारे पण हजारो लोक आहेत आणि अमेझॉन वरनं ओरिजिनल प्रत घेणारे पण 1000 लोक आहेत. आता मराठीमध्ये गेल्या 5-7 वर्षात मराठी भाषेतली पुस्तकं तुम्हाला रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर दिसायला लागली. ही सगळी पुस्तकं, म्हणजे मी छावा पाहिलेला आहे, मी ययाती पाहिलेला आहे आणि मी कोसलाही पाहिलेला आहे. म्हणजे कोसला फुटपाथवर विकलं जात आहे हे पाहून नेमाडे सरांना धक्का बसण्याची शक्यता आहे. एवढा देशीवाद महाराष्ट्रामध्ये रुजलेला असेल असं काही नेमाडे सरांना आणि रंगनाथ पठारेंना आतापर्यंत वाटलं नसेल. पण कोसला फुटपाथवर विकली जाते याच्याबद्दल दुःख व्यक्त करायचं का फुटपाथवरचा माणूस पण कोसला घेऊ शकतो आहे, त्यालाही ती वाचण्याची संधी मिळते याच्याबद्दल आनंद व्यक्त करायचा, याबद्दलच्या द्विधा मनस्थितीमध्ये मी आहे. कारण ते जे फुटपाथवर विकलं जाणारं पुस्तक आहे ती काही मूळच्या पुस्तकाची आवृत्ती नाही. त्यामुळे त्या पुस्तकाचा जो काही व्यवहार आहे तो व्यवहार विकणारा माणूस, घेणारा माणूस आणि ते पुस्तक बल्कमध्ये कुठेतरी बेकायदेशीरपणे छापणारा माणूस यांच्यातला व्यवहार आहे. अशा परिस्थितीमध्ये मुंबई सारख्या ठिकाणी पुस्तक विकलं जाणं, ठाण्यासारख्या ठिकाणी पुस्तक विकलं जाणं, पुण्यात विकलं जाणं शक्य आहे. तुम्ही महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये जा, जिल्ह्याच्या ठिकाणी पुस्तकं विकणारं पुस्तकाचं दुकान नाहीये आपल्याकडे. आणि पुस्तकं म्हणजे मी पाठ्यपुस्तकं म्हणत नाही, कॉलेजची पाठ्यपुस्तकं, संदर्भ पुस्तकं अशी तुम्हाला दुकानांमध्ये मिळतात. पण ललित साहित्य असेल, वैचारिक साहित्य असेल,
अशा प्रकारचं साहित्य लोकांमध्ये विकणारी दुकानं जिल्ह्याच्या ठिकाणी बहुतेक ठिकाणी नाहीयेत. एक प्रयोग आपल्याकडे लोकांनी काही वर्षांपूर्वी विचारात घेतला होता, पण तो अंमलात आला नाही. आपल्याकडचे जे एसटी स्टँड आहेत, त्या एसटी स्टँडवर जसे पेपर विकले जातात तसे एका गाळ्यामध्ये पुस्तकं विकली जावीत, अशा प्रकारची भूमिका वेगवेगळ्या पातळीवर सरकारने मांडली होती, वेगवेगळ्या सरकारांनी मांडली होती, पण ते अंमलात आले नाही. त्यामुळे आजच्या घडीला मराठी पुस्तक, मराठी भाषेमधलं ललित किंवा वैचारिक साहित्य लोकांच्या पर्यंत पोचवायचं असेल तर अत्यंत कठीण परिस्थिती प्रकाशकांच्या पुढे आहे, लेखकांच्या पुढे आहे, चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या पुढे सुद्धा आहे. साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. शिवाजी कोण होता हे जे पानसरेंचं पुस्तक आहे, आता मी कोल्हापुरात 2 आठवडे तिथे महाराष्ट्र धर्म शिबिरासाठी म्हणून फिरत होतो. त्यावेळेला मी अनेक लोकांशी बोललो आणि ज्याने ते पुस्तक अलीकडे प्रसिद्ध केलं आणि संजय गायकवाड नावाच्या आपल्या टॉवेल घालणाऱ्या आमदाराच्या त्याने शिव्या पण खाल्ल्या, तो जो प्रशांत आंबी नावाचा तरुण प्रकाशक आहे, त्या प्रकाशकाशी बोलताना मी त्याला असं म्हटलं की तुम्ही गायकवाडचे आभार का मानले पाहिजे, की कोल्हापूर हे शाहू महाराजांचं गाव आहे असं येणारा प्रत्येक माणूस म्हणतो, पण त्या सगळ्याच लोकांना पानसरेंनी शिवाजी कोण होता हे 30 वर्षापेक्षा मागे लिहिलेलं जे पुस्तक आहे ते लिहिलेलं आहे आणि लिहिणारा माणूस हयात नाही पण पुस्तक आहे हे कोल्हापुरातल्या आणि महाराष्ट्रातल्या लोकांना कळण्यासाठी संजय गायकवाडने शिवीगाळ करण्याची वेळ यावी लागलेली आहे. यातनं महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला मराठी भाषेची काय परिस्थिती आहे, मराठी भाषेतल्या लेखनाच्या एकूण उत्पादकतेची आणि वितरणाची काय स्थिती आहे याचा एक बरा अंदाज आपल्या सगळ्या लोकांना येण्याची शक्यता आहे. आता लोक असं विचारतात, आता इथे जी वाचनालयातली मंडळी आहेत यातल्या 1-2 वाचनालयांच्या बद्दल बोलताना असं सांगितलं गेलं की मराठी आणि इंग्रजी अशी दोन्ही पुस्तकं आहेत. लोकांच्या वाचनामध्ये मराठी, इंग्रजी, हिंदी अनेक भाषांमधली पुस्तकं येतात. लोक त्यांच्या गरजेप्रमाणे, आवडीप्रमाणे पुस्तकं घेतात, वाचनालयांमधनं वाचतात. खूपच हौशी असतील तर पुस्तकं विकत घेतात. पण एक लक्षात घ्या, पुस्तकं विकत घेणं आणि पुस्तकं वाचणं ह्या 2 स्वतंत्र आवडी आहेत. जे लोक पुस्तकं विकत घेतात ते वाचतातच असं नाही, आणि जे वाचतात ते दरवेळेला विकत घेतातच असं नाही. ते काही वेळेला दुसऱ्याकडनं मागून आणतात आणि मग द्यायचं विसरतात. काही वेळेला लायब्ररीची पुस्तकं आणतात आणि मग दंड भरत राहतात. काही वेळेला त्यांना भेट मिळालेली पुस्तकं ते वाचत राहतात. वाचणं ही एक वेगळी आवड आहे. आणि तुम्ही अनेक ठिकाणी लोकांना पाहिलं असेल की लोक अगदी 10-15 वर्षापूर्वी रेल्वेमध्ये अत्यंत गडबडीत सुद्धा एखादं पुस्तक असं धरून वाचणारा माणूस तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी दिसला असेल. आता तुम्ही रेल्वेत प्रवास करून बघा, जर तुम्हाला रेल्वेमध्ये वाचणारा माणूस सापडला तर देवीचा रोगी दाखवा आणि 1000 रुपये मिळवा, ही जी सरकारची स्कीम होती, या सरकारच्या स्कीम प्रमाणे आता पुस्तकं वाचणाऱ्या लोकांची परिस्थिती आहे. आपण उलटा जर सर्वे केला की मोबाईल न पाहणारा माणूस दाखवा आणि 1000 रुपये मिळवा, तर आपल्याला तो असा पुरस्कार देताच येणं शक्य नाही. कारण रेल्वेमध्ये बाया, पुरुष, लहान मुलं, अगदी कॉलेजमधली मुलं बघा, ज्यांचं पियर मधलं एकमेकांच्या सोबत असण्याचं वय खूप आहे आणि अनेकदा कॉलेजमधले मित्रमैत्रिणी पण 10-20 वर्षापूर्वीपर्यंत गप्पा मारत मारत दुसऱ्या स्टेशनात निघून गेल्याची उदाहरणं आहेत. आता लोक दुसऱ्या स्टेशनात एकाच कारणाने जाऊ शकतात की त्यांनी अनाउन्समेंट ऐकलेली नाहीये, त्यांच्या इयरपॉड्समुळे त्यांना कळलेलं नाहीये आणि मोबाईल बघता बघता त्यांना पुढचं काही आठवलेलं नाहीये. म्हणजे तुम्हाला मी कॉलेजमधली अशी मुलं पाहिली आहेत की जी शेजारी शेजारी बसली आहेत पण एकमेकांशी अजिबात न बोलता त्यांचा तासनतासाचा प्रवास होतो आहे. हे जेव्हा घडतं तेव्हा नव्या पिढीची जी माणसं आहेत किंवा नव्या पिढीचे जे हितचिंतक आहेत, जेनझीचे, ते काय म्हणतात, या मुलांचा वाचनाचा फॉर्मॅट बदलला आहे. फॉर्मॅट बदलला आहे हे मला मान्य आहे. म्हणजे काय होतं, आधी लोक पुस्तकं वाचायची, आता मुलं पीडीएफ वाचतात. तुम्ही कॉलेजमधल्या मुलांना विचारा, प्राध्यापक मंडळी इथं जी आहेत ती सांगतील, काहीही तुम्ही त्यांना सांगितलं की ते म्हणतात हे इंटरेस्टिंग आहे, ह्याची एक पीडीएफ पाठवा. तर हे पीडीएफ काय आहे, पीडीएफ ही वाचण्याची गोष्ट नाहीये, पीडीएफ ही सर्क्युलेट करण्याची गोष्ट आहे. म्हणजे एकेकाळी जशी संतोषी मातेची पत्र लोक पाठवायचे त्याच पद्धतीने लोक एकमेकांना पीडीएफ सर्क्युलेट करतात आणि समोरचा माणूस ते वाचेल अशा प्रकारचं एक गृहीतक लोकांच्या मनामध्ये असतं. त्यातून झालेला प्रॉब्लेम असा आहे
की जवळपास वाचन शून्य किंवा सुशिक्षित असून सुद्धा वाचनाच्या बाबतीमध्ये निरक्षर असलेल्या समाजामध्ये आपण राहतो आहोत. शाळांचे शिक्षक बघा, महाविद्यालयातले प्राध्यापक बघा, पत्रकार बघा, लेखक बघा, काही सन्माननीय अपवाद जर तुम्ही वगळले तर शांतपणे घराच्या एका कोपऱ्यात बसून वाचणाऱ्या लोकांची संख्या, ज्यांच्या घरामध्ये दखलपात्र असं पुस्तकांचं कपाट आहे, अशा प्रकारच्या लोकांची संख्या अत्यंत कमी होते आहे. आणि माणसांचे पगार अनेक ठिकाणी खूप वाढले. पगार वाढण्याचा आणि पुस्तकं वाढण्याचा संबंध नाहीये, असलाच तर व्यस्त आहे. म्हणजे पगार वाढल्यामुळे लोकांनी पुस्तकं घ्यायचं बंद केलं आहे. म्हणजे 6व्या वेतन आयोगाच्या अगोदर आमच्यातली जी प्राध्यापक मंडळी थोडी तरी पुस्तकं घेत होती, ती 6व्या आणि 7व्या वेतन आयोगानंतर एकदम पुस्तकं घ्यायची बंद झाली आहे. कारण पुस्तकापेक्षा फार्म हाऊस मधली गुंतवणूक जास्त महत्वाची आहे. पुस्तक काय कधीही घेता येईल किंवा नाही पण घेतलं तरी चालेल, पण फार्म हाऊस घेऊन ठेवलं तर मुलं असं म्हणतात की आईने आणि बापाने बरं काम केलेलं आहे. त्यामुळे आपण कोणती मालमत्ता ठेवतो, कोणता वैचारिक वारसा ठेवतो, तर आपण बौद्धिक वारसा न ठेवता स्थावर जंगम मालमत्तेचा वारसा ठेवण्याकडे आणि त्या प्रकारच्या भौतिक क्षमतेकडे पाहण्याचा लोकांचा कल वाढल्यामुळे मराठी भाषेची आत्ताची जी स्थिती आहे ती अत्यंत गंभीर आहे हे आपल्याला दिसतं. 10-15 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही कामाला सुरुवात केली तेव्हा काही लोक आम्हाला असं म्हणायचे, अगदी साहित्यिक बरे असं म्हणायचे की तुम्ही सगळे लोक मुंबई शहराचे जे प्रॉब्लेम आहेत ते उगाच महाराष्ट्राचे प्रॉब्लेम आहेत म्हणून सांगता. आता 3ऱ्या भाषेच्या सक्तीनंतर महाराष्ट्रातल्या जवळपास 20 जिल्ह्यांमध्ये मी गेल्या सव्वा वर्षात फिरून आलो. माझ्या स्वतःच्या गावामध्ये मी जेव्हा गेलो त्यावेळेला मला गावातल्या पंचायतीतल्या लोकांनी सांगितलं की रोज सकाळी 3 गाड्या आमच्या गावापासून 13 किलोमीटरवर असलेल्या विटा नावाच्या गावातल्या 3 गाड्या जीप भरून मुलं त्या गावामध्ये जातात आणि सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये ती मुलं सकाळी 7ला नेली जातात, संध्याकाळी त्या मुलांना घरी आणून सोडलं जातं. टाय बूट लावलेली ती जी मुलं आहेत ती मुलं सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये झालेली भर आहे तेवढी मुलं गावाच्या शाळेमधनं कमी झाली आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कोल्हापुरामध्ये आंबा घाटाच्या अलीकडे असलेल्या काही भागामध्ये मी जाऊन आलो. तिथं दुर्गम वस्त्यांमध्ये अनेक शाळांमध्ये 1 किंवा 2 मुलं आहेत आणि त्या मुलांना 6 ते 7 किलोमीटर 8 किलोमीटर असं शाळेमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. किंवा जेव्हा त्यांना जाणं शक्य होतं तेव्हा एवढं अंतर कापून जावं लागतंय. एकीकडे घरातनं बाहेर पडल्यापासून एसी बसमधून एसी वर्गामध्ये जाणारी मुलं आहेत, दुसरीकडे घर 8 किलोमीटर लांब आहे शाळेपेक्षा, त्यामुळे बरेचदा मुलाला किंवा मुलीलाही आई वडील शाळेतच पाठवत नाहीत अशी परिस्थिती आहे. आणि तिसरीकडे मुंबईतल्या ज्या शाळांच्यासाठी आम्ही गेले काही काळ भांडत होतो अशा शाळा मुंबई महानगरपालिकेसारखी अत्यंत श्रीमंत यंत्रणा ठरवून मराठी शाळा बंद पाडते, स्ट्रक्चरल ऑडिटचे खोटे रिपोर्ट तयार करते आणि गरिबांच्या मुलांना ज्या शाळा 5 मिनिटावर होत्या त्यानंतरच्या वर्षामध्ये जायला 1 तास आणि यायला 1 तास शाळेसाठी मुलांना लागतो. आणि त्यामुळे एका वर्षामध्ये शाळेत जाणाऱ्या मुलांची संख्या 56 वरून 6 वर येते. आणि आम्ही ज्या वेळेला आंदोलन करतो त्यावेळेला महानगरपालिकेचे लोक आम्हाला असं सांगतात, आम्हाला म्हणजे आमच्या बरोबरच्या लोकांना सांगतात, कशाला तुम्ही भांडण करता, आता 6च मुलं राहिली आहेत, पुढच्या वर्षापर्यंत ती पण नसणार आहे. म्हणजे आपल्या नालायकपणामुळे 56 ची 6 झाली याची यांना लाज नाही. याच्या उलट त्यांचं असं म्हणणं की आता 6च आहेत ना, पुढच्या वर्षी ती पण राहणार नाहीत, म्हणजे शाळाच राहिली नाही, म्हणजे मुलंच राहिली नाहीत, तर शाळा टिकवण्याचा काहीच प्रश्न नाही. मग शाळा धोकादायक असो किंवा बिगर धोकादायक असो, आपोआप त्या शाळेचं रिअल इस्टेटमध्ये रूपांतर करता येणं शक्य आहे. मी याच्या अगोदरही बोललेलो आहे. मुंबईतल्या अनेक मराठी माध्यमाच्या शाळा पाडून त्यांचे 40 मजली 60 मजली टॉवरमध्ये रूपांतर करण्याचे यशस्वी प्रयोग मुंबई महानगरपालिका आणि बिल्डरने केले. जे मुंबईत घडतंय ते पुण्यात घडतंय, ते नागपुरात घडतंय, ते नाशिकमध्ये घडतंय, ते संभाजीनगरमध्ये घडतंय. आणि हे जेव्हा घडतं त्यावेळेला आपला जो राज्यकर्ता वर्ग आहे, मी राज्यकर्ता पक्ष म्हणत नाही, राज्यकर्त्यांकरती आघाडी किंवा युती म्हणत नाही, आपल्या राज्यकर्त्या वर्गांमध्ये एक असा अनस्पोकन अव्यक्त अशा स्वरूपाचा अलायन्स आहे की सत्तेत असलेले लोक आणि सत्तेच्या विरोधातले लोक
यांचं बाकी 100 गोष्टींमध्ये दुमत असेल, पण मराठी शाळा कोणाच्याच उपयोगाच्या नाहीत याच्याबद्दल मात्र त्यातल्या बहुतेकांचं एकमत आहे. कारण यातल्या बहुतेकांनी आपली मुलं मराठी माध्यमात घातली नाहीत. बहुतेकांच्या संस्था या CBSE ICSE बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या आहेत. त्यामुळे जितक्या लवकर महानगरपालिकेची शाळा बंद पडेल, जितक्या लवकर झेडपीची शाळा बंद पडेल, तितक्या लवकर या शाळांची, इंग्रजी माध्यमाच्या शाळांची दुकानं वाढण्याची शक्यता आहे. या संदर्भामध्ये जेव्हा आपण विचार करतो की मराठी शाळेचं यानंतरच्या काळात काय होईल, मराठी भाषेचं यानंतरच्या काळात काय होईल, त्यावेळेला ज्या प्रश्नाचा आपण अत्यंत गांभीर्यानं विचार केला पाहिजे तो म्हणजे मराठी शाळा आणि मराठी भाषेच्या संदर्भामध्ये मराठी माणसाचं यानंतरच्या काळात काय होणार आहे. आणि ज्यावेळेला मी मराठी माणसाचं असं म्हणतो त्यावेळेला सर्व जाती धर्माचा मराठी भाषा बोलणारा माणूस असं मी गृहीत धरलेला आहे आणि ती आपली महाराष्ट्रीय म्हणून ओळख आहे. मी तुम्हाला सांगितलं की अत्रे आणि इतर मंडळींनी मुंबईतनं लढा उभा केला, पण गत्रेम माडखोलकरांनी तेव्हाच्या तरुण भारतमध्ये, म्हणजे जो टेक्निकली मराठी माणसांच्या बाजूचा पेपर नाहीये, त्या पेपरमध्ये गत्रेम माडखोलकरांसारख्या माणसाने सातत्यानं संयुक्त महाराष्ट्राची भूमिका मांडली. तुम्ही मला सांगा, आज या घडीला आपल्याला अत्रे माहिती आहेत कारण ते पाठ्यपुस्तकात आहेत. माडखोलकर आपल्याला माहिती आहेत का? ज्यांनी संपूर्ण मराठवाडा महाराष्ट्रामध्ये आणला ते स्वामी रामानंद तीर्थ आपल्याला माहिती आहेत का? रामानंद तीर्थ सोडा, त्यांच्यानंतर बरीच 1-2 दशकं जगलेले अनंतराव भालेराव आपल्याला माहिती आहेत का? खानदेशामध्ये ज्यांनी मराठीसाठी काम केलं, कोकणात ज्यांनी काम केलं, ती सगळी मंडळी जर आपल्याला माहिती नसतील तर आपलं एकूण मराठीच्या बद्दलचे जे ज्ञान आहे ते विकिपीडियामध्ये रेडीली उपलब्ध होणाऱ्या माहितीवर आधारित आहे. महाराष्ट्र नावाची एक ओळख निर्माण करण्यासाठी, मराठी भाषक म्हणून एक ओळख निर्माण करण्यासाठी आणि महाराष्ट्र धर्म जगवण्यासाठी आपल्याला एक विचार असा केला पाहिजे की आजच्या घडीला मराठी माणसाची महाराष्ट्रात काय स्थिती आहे आणि मराठी माणूस नाही राहिला या महाराष्ट्रामध्ये, नाही तगला, तर मराठी कोण वाचवेल? म्हणजे या राज्यामध्ये येणारा जो परप्रांतीय आहे गेल्या 10 वर्षात 20 वर्षामध्ये, जो रिक्षा इथे 20-25 वर्ष राहतो पण त्याला मराठी शिकायचं नाहीये, त्याला तुम्ही मराठी शिकायला सांगितलं की रिक्षावाल्यांची युनियन तुम्हाला सांगते आम्ही 4 मे पासून संपावर जाणार आहोत आणि मग आमचा परिवहन मंत्री शेपूट घालतो आणि म्हणतो नाही ना जमत तुम्हाला मराठी, आम्ही पुढचे 3 महिने तुम्हाला मराठी शिकवतो. अरे जे 25 वर्ष इथं येऊन मराठी शिकले नाही ते पुढच्या 3 महिन्यात काय शिकणार आहे? आणि त्यांना कोण शिकवतंय मराठी? मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोमसाप या दोनही संस्था साहित्याच्या संस्था आहेत. यातल्या मुंबई मराठी साहित्य संघानं किमान अमराठी लोकांच्या मराठीचे काही वर्ग तरी चालवले होते. कोमसापला तर तो पण अनुभव नाहीये. त्यांची तर एकूणच भाषिक व्यवहारात बोंब आहे आणि ती मधुभाईंच्या काळापासूनची आहे. त्यामुळे अशा संस्था 2 ते 3 कोटी रुपये घेऊन आता रिक्षावाल्यांना मराठी शिकवत आहे. 2 दिवसांपूर्वी लोकसत्तेमध्ये बातमी आहे की इतर राज्यांमधनं ज्यांनी मेडिकलच्या पदव्या प्राप्त केलेल्या आहेत त्या मंडळींना महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय कामाचा परवाना मिळणार आहे. आता रिक्षावाला मराठीत बोलत नाही कारण रिक्षावाल्याला असं वाटतं की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे या प्रकारचा मूर्खपणा फक्त महाराष्ट्रात चालू आहे. तमिळनाडूत चालू नाही, कर्नाटकात चालू नाही, केरळमध्ये चालू नाही, बंगालमध्ये चालू नाही. पण आपल्याकडे हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समिती नावाची एक बोगस समिती आहे. त्याच्या परीक्षा शाळांमध्ये घेऊन पोरांची आयुष्य त्यांनी अनेक वर्ष बर्बाद केलेली आहे. त्या समितीचे अध्यक्ष आतापर्यंत उल्हासदादा पवार होते. गेल्या मे मध्ये त्यांच्याबरोबर मी एका कार्यक्रमात होतो तेव्हा मी त्यांना म्हटलं की तुमच्या पक्षाने हिंदी राष्ट्रभाषा नावाची घाण आमच्या बोकांडी आणून बसवली आहे. आता तुम्ही हिंदीचा प्रचार करा, तुम्हाला सवय लागली आहे तर, पण किमान हिंदी प्रचार समिती एवढं तरी म्हणा, हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समिती असं म्हणून तुम्ही लोकांची सामूहिक फसवणूक करताय. पण दरम्यानच्या काळात उल्हासदादा तिथून गेले आणि थोर आपल्या खासदार आहेत राज्यसभेच्या मेधा कुलकर्णी, त्या ज्या पुण्यातल्या प्रत्येक भिंतीचा रंग हिरवा असेल तर भगवा करतात, त्या पुण्यातली ऑइल पेंटची एजन्सीच त्यांच्याकडे आहे असं वाटण्याची शक्यता आहे. त्यांची 2च कामं आहेत. एक तर तिकडल्या सगळ्या भिंतीत फक्त त्यांनी अजून झाडांना भगवा रंग दिलेला नाहीये, तेवढं एक त्यांनी केलं.
की मग त्यांना मोक्ष मिळायला मोकळ्या होतील पूर्णतः. हिंदूंमध्ये त्यांच्यासारख्या हिंदूंना मोक्षाची काय पद्धत आहे ही माझ्यासारख्या नास्तिक माणसाला माहिती नाही, पण असणार काहीतरी. एवढं बिचाऱ्या ज्या अर्थी पुण्यासारख्या पुण्यनगरीमध्ये मरमरून काम करतायत त्या अर्थी नक्की त्यांना कुठल्या तरी प्रकारचा भगवा मोक्ष मिळण्याची निश्चितपणे शक्यता आहे. या बाई सध्या हिंदी राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या प्रमुख आहेत आणि त्यांनी 2 महिन्यापूर्वी असं म्हटलं की त्या घरोघरी जाऊन मराठी पालकांना हे सांगणार आहेत की हिंदी आपल्या मुलांना शिकवणं किती आवश्यक आहे. तुम्ही विचार करू शकता की हीच गोष्ट जर तमिळनाडूत घडली असती तर एक तर मुळात ती घडलीच नसती, कारण तमिळनाडूतला कुठलाही लोकप्रतिनिधी अशा पद्धतीनं हिंदीची पाठराखण करण्याची हिंमतच करणार नाही. लोक असं वाक्य उच्चारतानाच त्याला पायताळानं हाणतील. पण महाराष्ट्र हा अत्यंतिक मोठं अशा प्रकारचं राष्ट्र असल्यामुळे आणि आपली सहनशीलता अत्यंत प्रचंड असल्यामुळे ही गोष्ट त्या महाराष्ट्रामध्ये करू शकतायत. अशा परिस्थितीत शाळेचं काय होणार आहे, भाषेचं काय होणार आहे आणि मराठी माणसांचं काय होणार आहे याचा एक एकत्रित विचार आपण करण्याची गरज आहे. मी पुण्यातल्या आमच्या कार्यक्रमाच्या दरम्यान काही लोकांशी बोललो. पिंपरी चिंचवडमध्ये आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे मला माहित नाही, पुण्यामध्ये आपल्या मराठी लोकांची जी इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसीची कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये प्रचंड डोनेशन भरून उत्तर भारतातनं, पूर्व भारतातनं, राजस्थानमधनं मोठ्या प्रमाणात माणसं येतात, मुलं येतात. ते येतात, मग शिकून झालं की ते हिंजवडीमध्ये तिथल्या सॉफ्टवेअर कंपन्यांमध्ये कामाला लागतात आणि पिंपरी चिंचवडमध्ये घरं घेतात आणि मग त्या सोसायट्यांमध्ये जी काही थोडी बहुत आपली मराठी माणसं आहेत त्या माणसांना ते असं सांगतात की सोसायटीच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही मराठी असलात तरी मराठीमधून मेसेज पाठवायचा नाही. हे पिंपरी चिंचवडमध्ये घडतंय. कोल्हापुरात तुम्ही जर गेलात तर कोल्हापूरच्या लोकांना शाहू महाराजांच्या खालोखाल जो अभिमान आहे तो तांबड्या पांढऱ्या रश्श्याचा आहे, हे तुमच्या लक्षात येईल. कोल्हापुरामध्ये नवे धनदांडगे जैन एवढे माजलेले आहेत की सोसायट्यांच्या ओपन स्पेसमध्ये जर पार्टी करायची असेल तर नॉनव्हेजचे पदार्थ खाता येणार नाहीत, असं कोल्हापुरातल्या सोसायट्यांमध्ये घडत आहे, आत्ताच्या घडीला घडत आहे. नाशिकमध्ये घडतंय. मुंबईत काय घडतंय हे तुम्हाला माहिती आहे. मुंबईत आता काही ठिकाणी ज्या रस्त्यावरनं जैन मुनी चालणार आहेत सोसायट्यांच्या त्या रस्त्यांवर सफेद पट्ट्या त्यांनी मारून ठेवलेल्या आहेत. खऱ्या सफेद पट्ट्या त्यांनी लोकांच्या अंगावर मारण्याची गरज आहे की म्हणजे कळलं पाहिजे लोकांना की हा जैन आहे आणि हे मराठी आहेत, म्हणजे हे मर्त्य मानव आहेत, यांची या शहरामध्ये, या सोसायटीमध्ये फारशी गरज नाहीये. हे सगळे लोक आपण आपल्या बोकांडी आणून बसवलेले आहेत. तुम्ही आज मी पालघरमध्येही म्हणालो, गेल्या 6 महिन्यातले तुम्ही लोढाचे आणि फडणवीसांचे फोटो काढून बघा. 60 पेक्षा जास्त टक्के फोटोंमध्ये लोढा फडणवीसांच्या बरोबर आहे. खातं काय आहे त्याचं? कौशल्य विकास मंत्रालय आहे. गृहमंत्री आहे का तो? नगर विकास मंत्री आहे का तो? अत्यंत महत्वाच्या खात्यांचा मंत्री आहे का? नाहीये. त्याचं खातं कमी महत्वाचं आहे. काय महत्वाचं आहे? त्याच्याकडचं लँड पार्सल महत्वाचं आहे. काही हजार एकरांची जमीन त्याच्या ताब्यात आहे. अदानी शेठच्या ताब्यात तर त्याने बोट ठेवेल ती जागा त्याला MMR प्रांतामध्ये मिळते आहे. तुमच्यापैकी जे कोणी लोक इथून अटल सेतूवरनं पनवेलकडे गेले असतील, अटल सेतू संपला की अंबानी शेठची जमीन सुरू होते. म्हणजे जमिनी एकेकाळी आपल्या गाववाल्यांच्या, मराठी माणसांच्या होत्या, आता त्या जमिनी गुजर मारवाड्यांच्या आहेत. मी आज सकाळच्या भाषणामध्ये असं म्हटलं की राजापूरमध्ये कृपाशंकर सिंगची काहीशे एकर जमीन आहे. त्यानंतर तिथे उठून बसलेल्या एकाने मला सांगितलं की राजापूरमध्ये सोडा, आंबा घाट जिथे सुरू होतो, रत्नागिरी जिथे सुरू होतं त्याच्या जवळच्या भागामध्ये कृपाशंकर सिंगची 2000 एकराची जमीन आहे. तुम्ही मला सांगा, कृपाशंकर सिंग हा काही पॅराशूट करून त्या भागामध्ये गेलेला आहे का? त्याला मदत करणारा तलाठी, ग्रामसेवक, प्रांत, तहसीलदार हे सगळे महसूल मधले बदमाश आपले आहेत ना. या बदमाशांनी जर पैसे खाल्ले नसते तर कृपाशंकर सिंग हा रात्री बेरात्री एका रात्रीमध्ये शेतकरी कसा काय होतो? अमिताभ बच्चन एका रात्री शेतकरी कसा काय होतो? तुम्ही कोकणात जाऊन बघा. कोकणामध्ये बारसू आणि नाणारच्या जमिनी टेक्निकली आपल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातल्या पुढाऱ्यांच्या आहेत, त्यांच्या बगल बच्च्यांच्या आहेत, पण त्या जमिनींसाठी वापरला गेलेला पैसा मुंबईतल्या गुजर मारवाड्यांचा आहे. म्हणजे संपूर्ण मुंबई शहर, उपनगर आणि MMRचा प्रांत यामधनं जशा मराठी शाळा हद्दपार होतात,
वाचनालय हद्दपार होतात, तसं मराठी माणसाचं पूर्ण जगणं हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि त्यामुळे तुम्हाला असं दिसेल की मराठी माणूस कर्जतवरनं निघतो आणि सीएसटीला पोचतो, त्यामुळे आपण प्रवास करतो ह्याच्यातच त्याला फार बरं वाटतंय. इथे तो विरारमधनं निघाला आणि चर्चगेटला त्या चरकामधनं बाहेर पडला की त्याला आपण जिवंत बाहेर पडलो याच आश्चर्य आणि आनंद वाटतो आहे. त्यामुळे जेव्हा माझ्यासारखे लोक आता इथं वसई सारख्या ठिकाणी येऊन एखादं भाषण करतात, त्यावेळेला तुम्ही बघा की सर्वसामान्य माणसाला ह्याच्यामध्ये रस आहे का, हा एक प्रश्न. आणि असला तरी त्याचे दैनंदिन प्रवासाचे आणि जगण्याचे प्रश्न इतके टोकदार आहेत की असं काही ऐकत बसण्यापेक्षा असा व्हिडिओ युट्यूबवर डाउनलोड करून रेल्वेच्या प्रवासामध्ये ऐकणं त्या माणसाला जास्त सोयीचं वाटतंय. त्यामुळे मला गेल्या वर्षभरात असे अनेक लोक भेटलेले आहेत की आम्ही तुमचे युट्यूबवरचे व्हिडिओ पाहतो असं त्यांनी म्हटलंय. कारण लोकांना प्रत्यक्ष कार्यक्रमात येऊन संघर्षात सहभागी होण्यापेक्षा व्हर्च्युअली सहभागी होणं जास्त सोपं, सोयीचं आणि शक्य वाटतंय. यातला प्रॉब्लेम काय आहे, आणखी 10 वर्षांनी महाराष्ट्राचे 2 किंवा 3 भाग होण्याची दाट शक्यता आहे. MMRचा जो प्रांत आहे तो तर आपल्या गुजरातच्या माफियांच्या नजरेतला भाग आहे, कारण त्यांना 56 ते 60च्या दरम्यानच मुंबई महाराष्ट्रात हवी होती. त्यांना आता मुंबई, नुसती मुंबई जी पाहिजे होती ती त्यांना मुंबई आता 4 जिल्ह्यांच्या सकट मिळते आहे. म्हणजे बाबासाहेबांनी तेव्हा असं म्हटलं होतं की मुंबई का महाराष्ट्राची आहे, कारण मुंबई उर्वरित महाराष्ट्राशी ऑर्गॅनिकली जोडलेली आहे. मुंबईला पाणी महाराष्ट्र देतो, मुंबईला वीज महाराष्ट्र देतो, मुंबईला अन्नधान्य महाराष्ट्र देतो, आणि म्हणून हे सेंद्रिय नातं आहे. तुम्ही आता बघा या 5 जिल्ह्यांमधनं निघणारं जे पाणी आहे ते पाणी निघतंय आदिवासी पाड्यांमधनं, पण ते जातंय दक्षिण मुंबई मधल्या 80 मजल्याच्या टॉवर मधल्या इन्फिनिटी मॉलमध्ये, इन्फिनिटी स्विमिंग पूल मध्ये. जिथनं ते पाणी निघतंय तिकडच्या माणसांना ते पाणी द्यावं एवढी किमान संवेदनशीलता लोकांमध्ये नाही. आणि लोकांना ते महत्वाचंही वाटत नाही, कारण आपल्याला आदिवासी पाड्यांमधला काय प्रश्न आहे, झोपडपट्ट्यांमधल्या लोकांचा काय प्रश्न आहे, याच्यापेक्षा मार्केट आपल्याला कुठले प्रश्न विकत आहे, बाजार आपल्या पुढे कुठले प्रश्न आणतो आहे, ह्या गोष्टी जास्त महत्वाच्या वाटतात. MMRचं राज्य आहे, उर्वरित महाराष्ट्राचं राज्य आहे, आणि विदर्भ, जो विदर्भ वेगळा करायचा आहे असं आपल्या मुख्यमंत्र्यांनी खूप मागे म्हटलं होतं, तेव्हा त्यांना ते जमलं नाही. कारण एकदा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळालं की विदर्भाचं मुख्यमंत्रीपद ही ओसाडगावची पाटीलकी वाटते. पण आता असं आहे की जर तुम्हाला दिल्लीवर राज्य करायचं असेल आणि 29 साली व्हेकन्सी होईल ना, असं आपण गृहीत धरतोय की आपला जो माणूस दिल्लीमध्ये आहे तो 29 साली तरी म्हणेल की अरे आता माझं वय झालंय, जाऊ द्या मला. तो असं म्हणण्याची शक्यता खूप कमी आहे, असं माझं पर्सनल निरीक्षण आहे. तो पृथ्वीच्या अंतापर्यंत सुद्धा तिथे राहावं लागलं तरी तो राहण्याची शक्यता आहे. पण असं आपण धरलं की तो 29ला जाईल, तर तेव्हा जी व्हेकन्सी होईल त्या व्हेकन्सीत आपला हा नागपूरचा माणूस स्पर्धेत आहे. तो स्पर्धेत असल्यामुळे त्याला मराठी लोकांवर प्रेम करणं गरजेचं नाही, त्याला गुजर मारवाड्यांच्या भांडवलावर प्रेम करण्याची गरज आहे आणि भैयांच्या लोकसंख्येवर प्रेम करण्याची गरज आहे. म्हणून हिंदी सक्तीचं सगळं भूत गेल्या वर्षी आपल्या बोकांडी मारलं गेले. तुम्ही लक्षात घ्या, हिंदी सक्तीचा निर्णय त्यांनी अपघाताने केलेला नाही, आणि हिंदी सक्तीचा निर्णय त्या बिचाऱ्या दादा भुसेंचा पण नाही. त्यांचा अकारण बोकड झालेला आहे त्या सगळ्या प्रोसेसमध्ये, पण ते बोलू का शकत नाहीत. एकदा तुम्ही गुवाहाटीला जाऊन 50 खोके खिशात घेतले की मग तुमच्या तोंडाला चिकटपट्ट्या बसतात, तुम्हाला काही बोलता येत नाही. दादा भुसे हे त्या गुवाहाटीच्या रेडा पंथातले असल्यामुळे त्यांना त्याबद्दल काही बोलता येण्याची सोय नाहीये. ते अनेकदा असं म्हणालेले आहेत खाजगी मध्ये लोकांना, या निर्णयाशी माझा काही संबंध नाही, हा मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरनं आलेला निर्णय आहे. म्हणून तो निर्णय रद्द करण्याचा निर्णय पण कोणी जाहीर केला, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. समितीचा निर्णय पण कोणी जाहीर केला, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. आणि गेल्या वर्षभरामध्ये मराठी लोकांना असं टांगतं ठेवणं, ही सगळी भूमिका सुद्धा यांनीच घेतली आहे. याचं कारण आत्ताच्या घडीला महाराष्ट्रामध्ये जे हिंदुत्वाचं राजकारण आहे, हिंदी हिंदू हिंदुस्थानचं राजकारण आहे, त्या राजकारणामध्ये मराठी लोक ऑलरेडी गणलेले आहेत. इथे वसईच्या पुढे मीरा भाईंदर मध्ये तुम्ही पाहिलं असेल, आता जेव्हा ईद झाली
त्यावेळेला मीरा भाईंदरला दुसऱ्या पाकिस्तानचं रूप देण्यामध्ये दोन्ही धर्माच्या मंडळींना यश आलेलं आहे. मीरा भाईंदर ही त्यांची प्रयोगशाळा आहे, मिरज ही संभाजी भिडेची प्रयोगशाळा आहे, कोल्हापूर ही पण त्याची प्रयोगशाळा आहे, अशा अमरावती ही राणा कुटुंबियांची आणि इतरांची प्रयोगशाळा आहे. अशा ठिकठिकाणी हिंदू मुसलमानांच्या संघर्षाच्या प्रयोगशाळा चालू ठेवल्या की मग लोकांना आपण मराठी आहोत, महाराष्ट्र आपला आहे, भाषा आपली आहे आणि म्हणून आपण ती जगवली पाहिजे, या प्रकारची कल्पना लोकांच्या मनामध्ये धुसर होते आणि मग लोकांचं महाराष्ट्र जगवायचा का देश जगवायचा याच्याबद्दलचं द्वंद्व पण वाढतं. आणि म्हणून माझं म्हणणं संपवताना मी तुम्हाला सांगतो, आपण ठरवायला काय पाहिजे? आपण ठरवायला हे पाहिजे की सह्याद्रीने सह्याद्रीची काळजी घ्यायची, आपण मराठी माणसं म्हणून सह्याद्री आणि सातपुड्याची काळजी घ्यायची, हिमालयाची काळजी घेणं ही गायपट्ट्यातल्या हिंदू आणि मुसलमानांची जबाबदारी आहे. त्यांचं ते बघून घेते. तिकडचा हिमालय ढासळला, हिमालयाचं भूस्खलन झालं, पहिल्यांदा ते मरणार आहेत, त्यांचा प्रॉब्लेम आहे तो. आपल्या लोकांनी फक्त कारण नसताना चारधाम यात्रांना जाऊन तिकडल्या भूस्खलनात स्वतःचा जीव देऊ नये एवढी काळजी आपल्या लोकांनी घेतली तरी पुरेशी आहे. उत्तर भारतातला जो मुसलमान आहे आणि उत्तर भारतातला जो हिंदू आहे त्या दोन्हीची सांस्कृतिक मानसिकता वर्चस्ववादाची आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या मुसलमानांनी, महाराष्ट्रातल्या हिंदूंनी, महाराष्ट्रातल्या ख्रिश्चन, बौद्ध आणि जैनांनी ठरवलं पाहिजे की आपली आंतरिक एकात्मता आहे आणि आपली आंतरिक एकात्मता मोडण्याचे प्रयत्न देवळातनं होऊ देत किंवा मशिदीतनं होऊ देत किंवा चर्चमधनं होऊ देत, हे सगळे प्रयत्न आपल्याला मोडले पाहिजेत, कारण सर्व जाती धर्माचा मराठी माणूस एक आहे. आता हे कसं घडेल? तर हे घडण्याचे मला दोन मार्ग वाटतात, ते मी सांगतो आणि मग थांबतो. मी सायमन मार्टिन यांना मगाशी असं म्हटलं की लोकांचे काही प्रश्न असतील तर ते मला घ्यायला आवडतील, ते काही तुम्ही ठरवा आणि इतरही आयोजकांनी ठरवा. कारण मला बरेचदा असं वाटतं की लोकांच्या मनात प्रश्न असतात, लोकांना काहीतरी बोलायचं असतं. फक्त एवढी काळजी घ्या की प्रश्न म्हणजे प्रश्नच विचारा. काही वेळेला लोक समांतर भाषणं सुरू करतात आणि मग आयोजकांना कुठून आपण हा उद्योग केला असं वाटायला लागतं आणि मग ते कार्यक्रम संपल्यावर वक्त्याला शिव्या घालतात. ते होण्यापेक्षा जे काही मोजके प्रश्न असतील तो विचारा. दोन गोष्टी करता येणं शक्य आहे. एक म्हणजे जो महाराष्ट्र आजच्या घडीला आपल्याला एकसंध दिसतो आहे, तो एकसंध महाराष्ट्र टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला 107 हुतात्म्यांनी जे केलं ते त्यांनी प्रत्यक्षात त्यांनी जीव दिलाय, त्यांनी महाराष्ट्र पाहिला नाही. आता जर समजा अशा प्रकारचं काही आंदोलन झालं जे आपल्याकडे कॉक्रोच जनता पार्टीच्या लोकांनी काल जंतर मंतरवर केलं, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागितला. माझा अंदाज असा आहे की धर्मेंद्र प्रधान हा इतका गेंड्याच्या कातडीचा मनुष्य आहे की तो तातडीनं हे काही करण्याची शक्यता नाही. एवढी मुलं त्यांनी आत्महत्या केल्या, एवढ्या पालकांची परिस्थिती बिकट झाली, पण हे इतक्या निबर काळजाचे लोक आहेत की त्यांचं ते कदाचित, माझा अंदाज असा आहे की आताची जी काही नीटची परीक्षा आहे ज्याच्यामध्ये ते हवाई दलाकडनं पेपर नेणार आहेत, तुम्ही पेपरात वाचलं का ते? तर इतक्या बुद्धिमान कल्पना सुचणारे लोक आपण सत्तेत आणलेले आहेत की आता ते हवाई दलाच्या मदतीने पेपर नेत आहेत, पुढे ते नौदलाच्या मदतीने नेऊ शकतील, मग प्रत्यक्ष रणगाडे शाळेमध्ये नेऊ शकतील. हे त्यांना शक्य आहे कारण 100 वर्ष त्यांचं आयुष्य बौद्धिक ऐकून ऐकून त्यांचा मेंदू झिजला आहे. असे जे झिजलेल्या मेंदूंचे लोक आपण गेल्या 12 वर्षात 14 वर्षात नव्या स्वातंत्र्यानंतर सत्तेत आणलेले लोक आहेत. या माणसांना हलवणं हाच महाराष्ट्र धर्म सत्तेमध्ये महाराष्ट्र धर्माच्या पुनरुज्जीवनाचा सगळ्यात महत्वाचा मार्ग आहे. आणि सर्व शहाण्या सुरत्या लोकांनी हे ठरवलं पाहिजे. त्यात राजकीय पक्षाचे, बिगर राजकीय पक्षांचे, नागरी चळवळीतले सगळे लोक आले की जर तुम्हाला आडनावाने मराठी राहायचं नसेल तर मराठी शाळा टिकवण्याला काही पर्याय नाही. म्हणजे तुम्ही असं म्हणाल की आम्ही पुरणपोळी खाऊ, आम्ही नऊवारी साड्या नेसू, आम्ही टोपी घालू, आम्ही धोत्र घालू, आम्ही सत्यनारायणाच्या पूजा घालू, हे सगळं तुम्ही कराल तर तुम्ही सांस्कृतिक अर्थाने मराठी राहण्याची शक्यता आहे. पण तसे मराठी लोक सिलिकॉन व्हॅलीत पण आहेत, ते सिद्धिविनायकाच्या पूजा ऑनलाईन करतात. अशा मूर्ख लोकांच्या मांदियाळीत जर तुमचा समावेश व्हायला हवा असं तुम्हाला वाटत नसेल तर घरात, शाळेत आणि सर्व सार्वजनिक व्यवहारामध्ये मराठी भाषा टिकली पाहिजे आणि ती टिकण्यासाठी शाळा टिकणं ही त्याची पूर्वअट आहे. त्यामुळे शाळा टिकण्याचं काही एक मोठं
रस्त्यावरचं आंदोलन, रचनात्मक आंदोलन उभं राहणं ही एक महत्वाची गोष्ट आपण केली पाहिजे. या दोन गोष्टी करण्यासाठी आज जसं मी पालघरमध्ये लोकांना आवाहन केलं, अशा प्रकारचं केंद्राचं, समविचारी संस्थांचं असं काही एकत्रित काम जर आजच्या आपल्या या सभेनंतर वर्टी सरांच्या मेमोरियल ट्रस्टच्या सोबत आपल्याला करता आलं तर मला वाटतं की यासारख्या व्याख्यानांचा काही एक उपयोग होईल. 100-150 माणसं तुम्ही हे सगळं ऐकायला आलात, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. एक फक्त मी मुद्दा सांगतो, सुरुवातीला मी सांगणार होतो पण तो मुद्दा मी शेवटी सांगतो आहे. जवळपास 10-1 वाचनालयांचे लोक इथं आलेले आहेत आणि तुमचं कौतुक होणं ही अत्यंत आवश्यकच गोष्ट आहे, कारण ग्रंथालय चालवणाऱ्या माणसांचं कौतुक फार कमी होतं. माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की समजा ग्रंथालयांच्या पुरस्काराचा कार्यक्रम आज नसता तर तुम्ही या कार्यक्रमाला आला असतात का? आणि जर तुम्ही आला, म्हणजे त्याबद्दल मी तुम्हाला दोष देत नाही, कारण असं आहे की कुठल्या कार्यक्रमाला जायचं नाही हा ज्याचा त्याचा प्राधान्याचा भाग आहे. पण तुम्ही विचार करा की ग्रंथालयांचं कौतुक करणाऱ्या कार्यक्रमात ग्रंथालयाचे लोक आहेत, पण जे तुमचे वाचक आहेत त्या वाचकांना असं वाटलंय का की बाबा आमच्या वाचनालयाचं कौतुक झालंय तर आपण पण 2 माणसांनी जरा ह्यांच्या कौतुकासाठी सोबत गेलं पाहिजे. असं होणं, असं झालं तर समाजाचे कार्यक्रम सर्व अंगाने विस्तारण्याची शक्यता असते. हे व्हावं असं मला वाटतं. आणि वाचनालय जगणं, वाचनालयांचं हायब्रिड स्वरूपातलं जगणं सुद्धा अनेक पातळीवर महत्वाचं आहे. जयश्रीताईंनी आणि इतर सगळ्या मंडळींनी मला बोलावलं, मी तुमचे आभार मानतो आणि माझं बोलणं मी इथे संपवतो. जय मराठी, जय महाराष्ट्र. तुमचे जे काही प्रश्न असतील ते आवर्जून विचारा. जो पहिला मुद्दा सांगितला की पालकांशी बोललं पाहिजे, तर गेल्या 7-8 वर्षांमध्ये आम्ही जवळपास 10 पालक संमेलन घेतली, ज्याच्यामध्ये जवळपास 10-15 हजार पालक प्रत्यक्षामध्ये तिथं आले आणि त्याचे व्हिडिओ सगळीकडे सर्क्युलेट केल्यामुळे काही लाख लोकांच्या पर्यंत ते पोचलं. आम्ही पालकांशी 2 गोष्टी बोलतो. एक म्हणजे मराठी माध्यमामध्ये शिकून ज्यांना चांगलं यश अलीकडच्या काळात मिळालंय असे 25 ते 35 वयोगटातली जी मुलं आहेत त्यांच्या मुलाखती आम्ही घेतो. अलीकडच्या काळामधले जे पालक आहेत ज्यांनी ठरवून आपल्या मुलांना मराठी माध्यमात घातलंय त्यामागची कारण मीमांसा आई पालक आणि बाबा पालकांनी लोकांच्या पुढे मांडावी, हा प्रयत्न आम्ही करतो आणि त्यात आम्हाला असं दिसतंय की चांगल्या प्रकारे यश आलंय. यंदा आम्ही असा प्रयत्न कोल्हापूरमध्ये करतोय आणि पालघरमध्ये करतोय. जर वसईतल्या मराठी शाळांनी सोबत यायचं ठरवलं आणि इतरही सांस्कृतिक संस्थांनी यायचं ठरवलं तर अशा प्रकारचं पालक संमेलन वसईतही घेता येणं शक्य आहे. त्या बाबतीत आपण विचार करावा. दुसरा जो मुद्दा सर तुम्ही सांगितला, इंग्रजी माध्यमात, इंग्रजी शाळांमधली किंवा सीबीएसई मधली मुलं ही चुणचुणीत वाटतात, चुणचुणीत असतातच असं नाही. तुम्ही त्या मुलांचं 10वी झाल्यानंतरचं मराठी माध्यमातल्या मुलांची समज आणि इंग्रजी माध्यमातल्या मुलांची समज ही संभाषणात्मक इंग्रजी बोलण्याच्या पलीकडची जर तुम्ही पाहिलीत आणि त्यांना येणाऱ्या दोन्ही भाषांच्या मधलं त्यांचं स्किल, त्यांचं कौशल्य याची जर चाचपणी आपण केली तर आपल्याला असं लक्षात येईल की इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या अनेक मुलांच्या दोन्ही भाषा सारख्याच वाईट आहेत. आणि त्या वाईट आहेत याचं कारण ती मुलं बरी नाहीत असं नाहीये. तुम्ही पहिली भाषा कुठली शिकवावी, दुसरी भाषा कुठली शिकवावी आणि कधी शिकवावी याचं जे काही भाषाशास्त्रीय, शिक्षणशास्त्रीय आणि मानसशास्त्रीय मांडणी आहे ती इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये गंडल्यामुळे ती मुलं तुम्हाला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये स्मार्टर वाटतात का? तर हो. मराठी मुलांमध्ये न्यूनगंड वाटतो का काही वेळेला? तर हो. पण तो का वाटतो? कारण आजच्या घडीला मराठी माध्यमामध्ये शिकणारी जी मुलं आहेत त्यातली बहुतांश मुलं ही गरिबांची, वंचितांची आणि झोपडपट्ट्यांमधनं किंवा अत्यंत कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबांमधनं आलेली आहेत. या मुलांची बुद्धी कमी असण्याचा प्रश्न नाहीये, या मुलांचं कल्चरल कॅपिटल कमी आहे. त्यामुळे या मुलांचा जो एक प्रकारचा न्यूनगंड आहे तो त्यांच्या शैक्षणिक समजेपेक्षा सुद्धा त्यांच्या गरिबीतनं खूप मोठ्या प्रमाणात आलाय. त्यांचे कपडे कसे आहेत, त्यांचं वातावरण कसं आहे. तुम्हाला कोविडच्या काळामध्ये असं जाणवलं असेल की खूप मोठ्या प्रमाणात मोबाईल नाहीये आपल्याकडं,
ऑनलाईन शिकता येत नाहीये, याच्यामुळे न्यूनगंडाने ग्रस्त झालेली खूप मुलं होती, त्याच्यामध्ये मातृभाषेतनं शिकणारीही मुलं होती. त्यामुळे मुलांचा स्मार्टनेस, मुलांचं चुणचुणीत बोलणं हे केवळ मातृभाषेतल्या शिक्षणाशीच जोडलेलं आहे असं मला वाटत नाही. आपण या मुलांचं 10वी नंतरचं SSC बोर्डाच्या मराठी माध्यमाच्या शाळेतल्या मुलांचं आकलन आणि CBSE बोर्डाच्या मुलांचं आकलन हे थोडं जर कम्पेअर करून पाहिलं तर जरा वास्तवाला अधिक धरून होईल असं मला वाटतं. 19व्या कलमाच्या बद्दल जे म्हणालात त्याचा वारंवार उल्लेख परप्रांतीयांशी संबंधित वाद झाला की होतो आणि तुमच्या या मताशी मी सहमत आहे की आणि त्याचा पुढचा भाग मी तुम्हाला सांगतो की 19व्या कलमामध्ये देशात कुठेही जाऊन राहण्याचं आणि व्यापार उद्योग करण्याचं स्वातंत्र्य आहे असं आपली घटना म्हणते. घटना आपली डिसेंबरच्या 49 मध्ये पूर्ण झाली, जानेवारी 1950 पासून अंमलात आली. त्यानंतर 76 वर्षांनी आज आपण या स्वतंत्र भारतामध्ये आहोत. घटनाकारांच्या जर तेव्हा असं त्यांनी अंदाज बांधला असता की एका राज्यामधले 5-6 कोटी लोक दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन राहत आहेत आणि नुसतं स्थलांतर होत नाही, हे एक्झोडस आहे, हे विस्थापन आहे लोकांचं एका राज्यामधनं दुसऱ्या राज्यामध्ये होणारं, आणि ते या पद्धतीनं विस्थापन होतंय की त्या राज्यातल्या लोकसंख्येचा पूर्ण बॅलन्स हलतो आहे. आणि नुसता बॅलन्स हलतोय असं नाही तर त्या राज्यांमध्ये म्हणजे आंबा घाटातलं जे उदाहरण मी तुम्हाला दिलं त्याच्या अगोदर मलकापूरमध्ये गोकुळच्या काही लोकांशी मी बोललो तर ते असं म्हणाले की गोकुळच्या यंत्रणेमध्ये गाई म्हशीच्या धारा काढायला आता UP बिहारचे लोक आहेत. कोकणात सिंधुदुर्गामध्ये आंब्याच्या आणि काजूच्या आणि याच्या इतर बागांमध्ये, नारळाच्या बागांमध्ये आता नेपाळी आहेत. काही ठिकाणी तर नेपाळी लोकांनी बागा विकत घेतल्यात आणि त्या बागांमध्ये मराठी लोक काम करतायत. म्हणजे आणखी 10 वर्षांनी कोकणामधल्या एखाद्या जिल्हा परिषदेमध्ये नेपाळी माणूस हा जिल्हा परिषदेचा सभासद किंवा अध्यक्ष झालेला तुम्हाला दिसेल. गोकुळच्या संचालक बोर्डावर एखादा उत्तर भारतीय आलेला तुम्हाला दिसेल. आणि आता जे आपल्याला वाटतं की कृपाशंकर सिंग फक्त बांद्र्यातनं निवडून येतो तर आणखी काही वर्षांनी कृपाशंकर सिंग राजापूरमधनं सुद्धा निवडून येऊ शकेल. अशा प्रकारे तो जिवंत राहिला तर अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये या घडीला आहे. तुम्ही जे सांगताय की अशा सगळ्या स्थलांतरित लोकांना त्यांच्या मूळ राज्यामध्येच मतदान करण्याचा अधिकार असावा, हे जे आहे याच्यासाठी भारतीय संघराज्याच्या मूळ रचनेतच खूप बदल व्हावा लागेल. आणि त्यासाठीची वातावरण निर्मिती उत्तर भारतात होऊ शकत नाही, कारण स्थलांतराचे सर्वाधिक लाभार्थी तिथे आहे. स्थलांतरामुळे ज्यांना प्रॉब्लेम होतो आहे असे लोक दक्षिण भारतात आहेत. म्हणून डिलिमिटेशन किंवा परिसीमन जेव्हा जो कायदा त्यांनी समोर आणला त्याचंही उद्दिष्ट तेच होतं की उत्तर भारतातल्या मतदारसंघांची संख्या एवढी वाढवावी की दक्षिण भारतात आपल्याला यश नाही मिळालं तरी सुद्धा आपली केंद्रामध्ये सत्ता असू शकेल. तुम्ही म्हणता तो मुद्दा विचार करण्यासारखा आहे, पण आत्ताच्या घडीला तुम्ही नुसतं 19व्या कलमात थोडा बदल करा असं म्हणलं तरी लोक आपल्या अंगावर येतात. त्यामुळे तुम्ही सांगताय त्या प्रकारची कल्पना अंमलात यायची झाली तर देशामध्ये बाल्कनायझेशनची प्रक्रिया सुरू होण्याचा धोका आहे. त्यामुळे त्या बाबतीत थोडं आस्ते कदम गेलं पाहिजे.